नमस्कार, मी राकेश अशोक जाधव गवणीचा गोविंदा पथक यामार्फत आपल्या इथे सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत किल्ले बांधण्याची परंपरा आणि दिवाळी सण। तर चला आपण सुरुवात करूया आज आम्ही साकारलेल्या भव्य प्रतिकृती किल्ले तिकोण। तर मी आज आपल्या समोर सादर करत आहे गवणीचा गोविंदा पथक यामार्फत वर्ष 6वे आणि आम्ही सादर केलेला आपल्या समोर किल्ले तिकोण। तर आता आपण पाहत असाल की आपल्या समोर भव्य प्रतिकृती आहे ती किल्ले तिकोणाची। त्याचनंतर आम्ही आपल्या समोर काही गोष्टी सादर करणार आहोत, त्याच प्रकारे की आमचा किल्ले बनवण्याचा क्रम, त्यापाठची मेहनत, त्याचबरोबर किल्ल्याचा इतिहास भौगोलिक दृष्ट्या आणि आम्ही तुम्हाला शेवटी करवणार आहोत ती दुर्ग प्रतिकृती दर्शन। तर चला आता आपण सुरुवात करूयात एक आगळ्या वेगळ्या आणि थोड्याशा माहितीबद्दल। तर नमस्कार, मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही हे जे दुर्ग प्रतिकृती दर्शन आपल्यासमोर दिवाळी निमित्त आम्ही सादर करतो तेच आपल्याला या माध्यमातून मी सांगतो। आता जर आपण ह्या बाजूला बघत असाल तर दुर्ग अभ्यास आणि दुर्ग दर्शन। तर आमची एक खासियत आहे की आम्ही प्रत्येक वर्षी किल्ले बनवण्याच्या आधी, दिवाळी सणाच्या किल्ले बनवण्याच्या आधी आम्ही प्रत्येकच्या ज्या किल्ल्याची आम्ही निवड केलेली आहे किल्ला बनवण्याची, त्या किल्ल्याला आम्ही प्रथमतः स्वतः भेट देतो, त्या किल्ल्याचा आम्ही अभ्यास करतो, त्या किल्ल्याच्या भौगोलिक दृष्ट्या, त्याचा आकार आणि त्याच्यावर असलेल्या वास्तू आणि त्यांच्या इतर गोष्टींचा आम्ही सखोलपणे अभ्यास करून आम्ही त्या किल्ल्याची प्रतिकृती आपल्या समोर सादर करतो। जर आता आपण नीट पाहत असाल तर हे आमचं पूर्ण पथक आहे। त्यामध्ये आम्ही काही ऍक्टिव्हिटीज केल्या, जसे की आपण इथे पाहत असाल की ना तिकोना किल्ल्यावर ना एक भगवा झेंडा आहे, पण तो झेंडा आपल्याला लांबून पाहिलं तर लहरताना दिसत नाही। पण ज्यावेळेला आम्ही गेलेलो त्यावेळेला आम्ही तिथे एक झेंडा रोवलाय आणि आपल्याला महाराजांचं एक प्रतीक जे लांबून दिसलं पाहिजे ते आम्ही आपल्या समोर सादर केलं। त्याचबरोबर आपण हा एक फोटो खाली पाहत असाल, हा फोटो आपल्याला दिसतं की किल्ल्यावर असलेल्या छोट्या छोट्या आणि बारकाव्यांचा अभ्यास करणारा, त्याचबरोबर इथे असलेले असंख्य वास्तू, मंदिरे आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा आम्ही इथे जाऊन अभ्यास करतो। त्याचबरोबर आता आपण डाव्या बाजूला पाहत आहात तर किल्ले बांधणीची पूर्वतयारी। तर सुरुवात इथून होते की आम्ही माती आणण्यापासून, त्याचबरोबर किल्ल्याची आखणी करण्यापासून। तर आम्ही माती घेऊन आल्यानंतर आम्ही जे पहिल्यांदा सुरुवात करतो ते गणेश पूजन करतो, माती पूजन करतो। ज्यावेळेला आम्ही किल्ल्यावर जातो त्यावेळेला आम्ही किल्ल्यावरची माती घेऊन येऊ, त्या मातीचं पूजन करून आम्ही किल्ले बांधण्याची सुरुवात करतो। त्याच प्रकारे गणेशाला हात अगरबत्तीचा हे करून आम्ही त्याच्या पुढे फुलं अर्पण करून आम्ही हे किल्ले बांधण्याची सुरुवात करतो। तर आता मी आपल्याला आमचा हा क्रम सांगितला आहे। त्याचबरोबर आता आपण जाऊया या किल्ल्याच्या इतिहासाकडे, त्याच्या भौगोलिक दृष्ट्यांकडे आणि त्याचबरोबर दुर्ग भ्रमंतीकडे। तर नमस्कार, मी आपल्या समोर आता सादर करत आहे तिकोना किल्ल्याचा छोटासा इतिहास। तर इसवी सन निजामशाहीमध्ये मलिक अहमद याने हा किल्ला जिंकून घेतला। त्याचनंतर औरंगजेबाच्या लढाईत औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेऊन त्याचं नाव अमनगड असे ठेवले। पण महाराजांनी स्वराज्यात हा किल्ला आणल्यानंतर या किल्ल्याचे नाव वितंडगड असे ठेवले। तर आपल्याला हा जो किल्ला पाहत आहात हा तिकोना किल्ला। तर हा आपण म्हणत असेल की ह्या किल्ल्याला तिकोना असे नाव का पडले, तर जर आपण ह्या किल्ल्याचा आकार पाहत असाल तर ह्या किल्ल्याचा आकार हा त्रिकोणी भाग आहे, त्याचमुळे ह्या किल्ल्याला तिकोना नाव असे पडले। तर आता मी आपल्या समोर सादर करतो की ह्या किल्ल्याला जर औरंगजेबाचा मुलगा अकबर, जर आपल्याला वाटत असेल की औरंगजेबाचा मुलगा अकबर याने येथे वास्तव्य केले आहे आणि त्याला ह्या किल्ल्यावरचे वास्तव्य भानवले नसल्यामुळे त्याला संभाजी महाराजांनी जैतापूर येथे धाडले आहे। या किल्ल्याचे किल्लेदार नेताजी पालकर यांनी हा किल्ला एकदम उत्तमरित्या सांभाळला आहे। तसंच आता इतिहासात सांगितलं जातं आणि इतिहासातल्या संदर्भात काही ठिकाणी सांगितलं जातं की ह्या किल्ल्याला फारसा इतिहास नाही, पण जर आपण काही गोष्टी ह्या किल्ल्यावर पाहिल्यात, त्या किल्ल्याची जडणघडण पाहिली तर आपल्याला कळेल की ह्या किल्ल्याला किती फारसा आणि मोठा इतिहास लाभलेला आहे। जर आता आपण काही संदर्भातून काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होत असतील तर या किल्ल्याचं बांधकाम, या किल्ल्यावर गोमुखी बांधकाम आहे। या प्रत्येक किल्ल्यावरचे जे दरवाजे आहेत ते गोमुखी पद्धतीने बांधलेले आहे। या किल्ल्याला जर आपण पाहिलं तर सह्याद्री मावळातील, बरोबर आहे, सह्याद्री मावळातील जे 12 मावळ आहेत त्यातील एक मावळ म्हणजे पवन मावळ आणि त्या पवन मावळाजवळ हा किल्ला वसलेला आहे। या किल्ल्यावर जर आपण पाहिलं तर या किल्ल्याच्या टोकावरून, माथ्यावरून आपल्याला संपूर्ण मावळ पवना
परिसरावर आपल्याला लक्ष ठेवता येतं. त्याचबरोबर या किल्ल्यावर असलेल्या अनेक वास्तू ह्या त्याच्या ग्वाही देतात. आता आपण हा जो किल्ला पाहतो, या किल्ल्याला पुण्यापासून या किल्ल्याचं अंतर हे 51 किलोमीटर आहे, तर मुंबईपासून या किल्ल्याचं अंतर हे 121 किलोमीटर आहे. या किल्ल्याचा भौगोलिक दृष्टिकोन पाहिला तर आपल्याला या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला, उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला तुंग किल्ला पाहायला मिळेल, तर डाव्या बाजूला आपल्याला कोरीगड वगैरे असे किल्ले पाहायला मिळेल. तर आता आपण सुरुवात करतोय किल्ले त्रिकोणा दुर्ग भ्रमंती. तर आता आपण हे गाव पायथ्याजवळ पाहत असाल तर हे आहे तिकोना गाव, आणि हीच वाट आपल्याला पायवाट आपल्याला पाहायला मिळते की काही पायवाट सर केल्यानंतर आपण पोहोचतो त्या किल्ल्यावरील पहिल्या दरवाजाजवळ, तो म्हणजे देवडी दरवाजा. तर आता आपण म्हणत असाल की याला देवडी दरवाजा असं का म्हणतात, तर आपल्याला त्या किल्ल्यावर असलेले किल्लेदार सुजित मोहन हे तिथे 16 वर्ष कार्यरत आहेत. स्वराज्य संवर्धन समितीमार्फत त्यांची तिथे नेमणूक केली आहे, आणि त्यांच्याचकडून आपल्याला हा इतिहास आपल्याला थोडासा उलगडला आहे, आणि आपण त्याची नोंद करून आपण हा इतिहास आपल्या समोर सादर करणार आहे. तर ह्याला म्हणतात हा देवडी दरवाजा. तर देवडी दरवाजाचा मागचा इतिहास किंवा मागची कथा जर मी आपल्याला सांगतो तर ती अशी आहे की त्यामध्ये असं सांगितलं जातं की प्रथमतः ह्या देवडी दरवाजाच्या ही जी पाटी आपल्याला देवडी पाहायला मिळते, ही जी पाटी आपल्याला देवडी पाहायला मिळते, ती ह्या देवडीमुळे ह्या दरवाजाला देवडी दरवाजा असे नाव ठेवलं आहे. आता ह्या देवडीमध्ये त्यावेळेचे पहारेकरी किंवा आपण त्यांना म्हणू शकतो मावळे, हे तिथे बसायचे आणि हे त्याच्यावर निगराणी ठेवायचे, म्हणजे लक्ष ठेवत असेल, त्यामुळे ह्या दरवाजाला देवडी दरवाजा असे नाव पडले. तर या आपण पाहू शकतो गुहेतील देवडी. हे काही अंतर पार केल्यानंतर आपण पोहोचतो ते गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ, तो म्हणजे वेताळ दरवाजा. आता ह्या वेताळ दरवाजाची जर आपण बांधणी पाहिली असेल तर ही बांधणी गोमुखी पद्धतीची आहे. ह्या वेताळ दरवाजाजवळ जर आपण पाहिलं तर ह्या वेताळ दरवाजाची जी बांधणी आहे ती उलटा दरवाजा म्हणजे पालथा दरवाजा असं आपण त्याला म्हणू शकतो, की तो जो आपला नॉर्मल दरवाजा असतो तो आपला असा ओपन होतो, पण हा पालथा दरवाजा हा अशा खालच्या बाजूला ओपन होतो, की त्याच्यामुळे जर येणारे शत्रू आपल्याकडे येत असतील तर त्या शत्रूंवर तो दरवाजा सैलपणे सोडून त्या शत्रूंना तिथे जागीच ठार करण्यात येत असेल, आणि परत तो दरवाजा जसा आहे तसा बंद केला जात असेल. तर अशा ह्या वेताळ दरवाजावर तर पालथ्या दरवाजाची सावट त्याची सोबत असल्यामुळे त्या वेताळ दरवाजाला त्याची साथ लाभलेली. आपण काही अंतर पुढे करून आलात तर आपल्याला ह्या इथे या दोन गोष्टी दिसतात. तर आता मी तुम्हाला ह्या दोन गोष्टी सांगतो. तर ह्या दोन गोष्टी म्हणजे ही आहे संपूर्ण वेताळ माची, आणि ह्या वेताळ माचेवर असलेले हे दोन म्हणजे शेंदूर लावलेले वेताळ देवाचे दगड आहेत. आपण त्याला दगड म्हणू शकतो किंवा स्मारक किंवा मंदिरही आपण तिथे म्हणू शकतो. मंदिराची बांधणी योग्यरित्या झालेली नाही, त्याच्यामुळे आपण त्यांना एक स्मारक किंवा शेंदूर लावलेले वेताळ देवाच्या नावाने ठेवलेले दगड असं आपण त्यांना संबोधू शकतो. काही अंतर आपण पार करून पुढे आलो तर हा आपल्याला दिसतो की काही सपाट पठार आहे. ह्या सपाट पठारावरून काही वाट सर केल्यानंतर आपल्याला पहिले लागते ते चपटेदान मारुती. तर आता ह्या चपटेदान मारुतीची पण एक वेगळी कथा आहे. आता त्या कथेला असं म्हटलं जातं की प्रत्येक गडावर हनुमानाचे मारुतीरायाचे मंदिर असते. तर त्या हनुमानाचे मंदिर का असते याच्या पाठचं मी तुम्हाला म्हणजे छोटीशी कथा सांगतो की प्रत्येक मावळ्यामध्ये एकजुटीच्या, जसे श्री हनुमान हे श्री रामांबरोबर एकनिष्ठ होते, तसेच प्रत्येक मावळा हा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर एकनिष्ठ असावा या कारणाने